हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळेजण? सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं होते ब्लाऊज कट केलेलं आणि मी काल हे शिवून पण घेतलेलं आहे. तर फायनली साडीवरचं ब्लाऊज शिवून कंप्लीट झालेलं आहे. तर हा दुसरा दिवस आहे आणि आज आम्हाला जायचं आहे लग्नाला. म्हणून थोडंसं लवकरच मी सगळी कामं आवरली, म्हणजे 10:30-11 वाजेपर्यंत घरातून निघायचं आहे. म्हणजे सगळ्या शेजारची ताईसोबतच जाणार आहे, पुन्हा एकटीला जायला नको वाटतं ना. आणि ज्या फंक्शन हॉलमध्ये लग्नाचा कार्यक्रम आहे ती खूप लांब आहे इथून, तर गाडीनंच जायचं आहे. म्हणजे इथं जवळपासच शेजाऱ्यांच्या घरीच लग्न आहे, पण लग्न फंक्शन हॉलमध्ये आहे, त्यामुळे ना तिकडे जाण्यासाठी इकडं गाडीची व्यवस्था झालेली आहे. तर त्याच गाडीमध्ये सगळ्यांसोबत जायचं आहे मला. तसं तर म्हणत आहेत की नेऊन सोडून परत येतील त्या गाड्या, म्हणजे जसं ज्यांची म्हणजे आता सगळे एकत्रच रेडी होत नाहीत, मागं पुढं होतं, तरी पण सगळ्यासोबतच जायचं आहे मला. नंतर एकटीला जायला नको वाटतं. तिकडे बाबांना जेवायला वाढलेलं आहे. आज ना सगळी कामं लवकर आवरलेली, कपडे धुवून आलेली आहे, भांडे घासून झाले, किचन स्वच्छ झाली. कारण का आज जायचं आहे लग्नाला, म्हणजे 2-3 कार्यक्रम आहेत. घरवास्तूचंही आमंत्रण आलेलं आहे, लग्नाचं आमंत्रण आलेलं आहे. परत हे म्हणत होते आणखीन एक मित्राच्या घरी काहीतरी कार्यक्रम आहे, तिकडे पण जायचं आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी जायचं आहे. म्हणून थोडंसं लवकरच मी आवरले आहे. स्वयंपाकाचं तितकं तामझाम नव्हतं, एक वेळचं सगळ्यांचं झालेलं आहे. तर चला आता रेडी होऊया. साडी वगैरे मी काढून ठेवलेली आहे, यांचे कपडे पण काढलेले आहेत. तर तुम्हाला दाखवते साडी मी कुठली काढलेली आहे. तर आज मी ही साडी घालणार आहे आणि यांच्यासोबत कपडे काढून ठेवलेले आहेत. तर आल्यानंतर हे पण रेडी होतील. आता चला अगोदर रेडी होते आणि मग अगोदर मी इकडं आयर काढत आहे. म्हणजे आता 2 ठिकाणी कार्यक्रम आहे. लग्नाच्या कार्यक्रमातही मी इकडं फुल आयर घेतलेले आहे, म्हणजे कपडे आणि साडी. आणि घरवास्तूच्या कार्यक्रमालाही मी इकडं कपडे आणि साडी हे आयर घेतलेलं आहे. यामध्ये तांदूळ, खोबरं, सुपारी हे सगळं टाकून ठेवलेले, म्हणजे 2 कवर मी केलेले आहेत. तर अगोदर मी लग्नाच्या कार्यक्रमात जाणार आहे, कारण लग्नाची टायमिंग फिक्स असते. 12:30चं लग्न आहे आणि जे घर वास्तूचा कार्यक्रम आहे ते थोडंसं मागं पुढं झालं तरी पण चालतं, नंतर तिकडे जाणार आहोत. एका दिवशी कार्यक्रम असले ना, म्हणजे 2-3 ठिकाणी जायचं असलं ना, खूप गोंधळ होतो. तसं तर घरात सगळे म्हणजे खूप सारे व्यक्ती असले ना, कुणी तिकडं जातं, कोणी इकडं जातं. पण आता असं झालेलं आहे ना, मी आणि दिनेशचे पप्पा बाबा तिघंच आहोत आणि बाबा पण लग्नाला येत आहेत, मी आणि बाबा लग्नाला जात आहोत. आणि जे वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे ते यांच्या मित्राचा आहे. त्यांचं म्हणणं आहे की 2 जणी या, म्हणजे घरी येऊन सांगितलेलं आहे त्यांनी. तर हे म्हणत आहेत की अगोदर तू लग्नाला जा, मग त्यानंतर आपण तिकडं जाऊया, म्हणजे तिथंच फंक्शन हॉलला येतील हे आणि मला घेऊन जातील तिकडं. तर इकडं मी आता साडी घालून रेडी झालेली आहे आणि यांच्यासाठी कपडे वगैरे काढून ठेवले. ते यांना यायला थोडासा लेट होईल, आलं तर रेडी होऊन ते फंक्शन हॉललाच येणार आहेत. मग तिथून आम्ही परत घरवास्तूच्या कार्यक्रमाला जाणार आहोत. तर इकडं बांगड्या जे मी घेतलेल्या होत्या स्टोनच्या ते घातलेले मी, या साडीला मॅच पण झालेल्या आहेत. तर झालेले मी रेडी. फायनली हा आहे माझा लुक. आणि फुलाचा गजरा राहिलेला आहे, पण फुलं खूप सारी लागलेली आहेत मोगराच्या वेळेला, पण ते फुलं तोडणं आणि गजरा बनवणं वेळ भेटलेला नाही आणि मला गजरा बनवता पण येत नाही. म्हणजे मी सुईनं ओवते नंतर ते एकत्रच होतात, ते बांधल्यानंतरच व्यवस्थित राहतात, पण मला ते जमत नाही आहे, म्हणून मी काही गजरा वगैरे बनवलेला नाही आहे. तर गळ्यातलंही घातलेलं आहे. तर चला आता जाऊया. झालेले मी रेडी. टावेल वगैरे सगळे जिकडे तिकडे ठेवले, ते पण घडी घालून ठेवले. आणि मी नवीन चप्पल मागवलेली आहे. ही चप्पल मी ऑनलाईन घेतलेली आहे. तर आजच मी काढत आहे, म्हणजे ज्या अगोदरचे आहेत ते आता वरती एक ठेवलेली आहे, खाली एक ठेवलेली आहे. तर असू दे, मला आज नवीन घालायचे. तर इकडे चप्पल ही काढून घेतलेली आहे. तर ही आहे चप्पल, मी जवळून दाखवत आहे. आणि सगळ्या ताई पण येतील आता थोड्या वेळात, म्हणजे सगळ्या ताई रेडी झालेले आहेत. म्हणजे सगळ्यांनी म्हणजे अगोदरच मी फोन करून विचारलेलं होतं. तर सगळेजण 11 वाजेपर्यंत रेडी होणार होत्या आणि आता 11च वाजलेले. तर मी पण रेडी झालेले, म्हणजे जास्त वेळ वेट करायला नको कोणाला. चला मग जाऊया. झालेले कपडे वगैरे देऊन सगळे उन्हाळ्याला टाकले, चिमटे लावलेले आहेत. वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे, म्हणजे पाऊस यायसारखं झालेले. म्हणजे काहीतरी कार्यक्रम असले ना, पाऊस येतो गॅरंटी आहे. तर सगळ्या ताई आलेले, तर त्यांनी लॉक लावलेला आहे. बाबा पण लग्नाच्या कार्यक्रमालाच गेलेले, म्हणजे अगोदर जी गाडी गेलेली त्याच्यामध्ये बाबा गेलेले आहेत, ते जाऊन पोहोचलेत. आता आम्ही जात आहोत. तर सगळेजण गाडीत बसलेले आहेत आणि आता आम्ही जायला निघालेलो आहोत. फायनली आम्ही फंक्शन हॉलमध्ये येऊन पोहोचलेलो आहोत आणि खूप सुंदर असं डेकोरेशन केलेले, बाहेरून तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. ते डेकोरेशन बघत बघत आम्ही फंक्शन हॉलमध्ये आलेलो आहोत. बघू शकता खूप छान वाटत आहे. आणि आम्हाला यायला लेट खूप झालेलं आहे. बघू शकता पूर्ण फंक्शन हॉल गच्च भरलेला आहे. लास्टच आम्हाला जागा भेटलेला होता मागलच्या साईडला. आणि इकडं नवरा नवरी यायची तयारी होत आहे, म्हणजे इकडं रथ वगैरे सगळं तयार झालेलं आहे. समोर सगळं डेकोरेशनचं सगळं जे आहे ना, सामग्री जमा करून ठेवलेली आहे. जे काय ते धूर वगैरे करतात ना, ती सगळी तयारी इकडे झालेली आहे. म्हणजे ते बर्फ वगैरे सगळं जमा करून हांडे भरून ठेवलेलं आहे. आता त्यावरती काय टाकतात काय माहिती, पूर्ण फंक्शन हॉल धूर धूर होता असं, आणि खूप छान वाटतं ते. इकडं फायनली नवरा नवरीचं रथ तयार झालेलं आहे. आता यामध्ये हे नवरा नवरी बसलेले आहेत.
घेऊन येत आहेत आणि समोर फटाके वगैरे खूप सुंदर असं सजावट केलेलं आहे आणि खूप छान स्टेजकडे जात आहे. थोड्या वेळात शुभमंगल सावधान म्हणजे तर शुभमंगल सावधान झालेलं आहे. लग्न लागल्यानंतर आम्ही स्टेजवरती आलो आणि आयर वगैरे केलेला आहे आणि नंतर जेवण खाणं झालं आणि दिनेश पप्पा आलेले पण आहेत. आता तेथून आम्ही गेलो घरवास्तूच्या कार्यक्रमाला आणि तिथं काही मी जेवण केलं नाही कारण मी लग्नाच्या कार्यक्रमातच माझं जेवण झालेलं होतं. तर घरवास्तूच्या कार्यक्रमाला दिनेश पप्पांनी जेवण केलं आणि आयर वगैरे करून मला घरी आणून सोडलेले आहेत आणि आता घरी आलेले आहे. तर अगोदर मी कपडे काढते. ऊन खूप आहे ना, खूप भयानक ऊन आहे, गरमी खूप होत आहे. म्हणजे सकाळी तरी वातावरण थोडंसं असं झालेलं होतं पण आता इतकी गरमी होत आहे ना, जेवण केल्यापासून फक्त पाणी पाजवत आहे, फक्त पाणी. पोट भरलेलं आहे तरी पण पाणी प्यायची अपेक्षा संपत नाही. ताण इतकी लागत आहे, पोटात जागा नाही तरी पण पाणी पित आहे मी. तेवढी टी व्ही ऑन केली, फॅन ऑन केलेला आहे आणि पाणी घेतलेलं थंड असं आणि निवांत पाणी पित आहे. म्हणजे कितीही पाणी प्याज म्हणजे ताण काही जातच नाही असं झालेलं आहे. म्हणजे लग्नातलं जेवण कसं असतं ना, खूप मसालेदार गोड वगैरे असतं ना, त्यामुळे असं होत आहे मला. तर थोडा वेळ मी बसलेले होते, असेच कपडे वगैरे काढले आणि एकदमच वातावरण असं इतकं बिघडलं की जोरदार पाऊस यायला सुरुवात झाली आणि लाईट पण गेली. आता काय वायरात हे झालं काय माहिती, लाईट गेली. जेव्हाही असं वातावरण होतं ना, लाईट मात्र जाते. म्हणजे वायर वगैरे कुठेतरी लूज झालेलं, अगोदरही असं झालेलं होतं, तेव्हा दिनेश पप्पानीच केलेली होते, तरी पण आता परत गेलेलं आहे म्हणून जे रिपेअर करतात त्यांना बोलवलेलं आहे. तर आता ते बघत आहेत कुठं कुठं काय काय प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणजे फक्त इन्व्हर्टरची लाईट होती आणि लाईट रात्रभर नाही आली तर इन्व्हर्टरची लाईट किती वेळ चालणार, म्हणून अगोदर बोलवलेलं आहे यांना. आता वातावरण पण ठीक झालेलं आहे, खूप लेट झाले. म्हणजे रात्रीचे 9 वाजले होते तेव्हा ते भैया आलेले होते. तर सगळं म्हणजे जे लाईटचं हे झालेलं होतं ते केले. थोडासा लेट झालेला होता. परत एक फॅन पण खराब झालं होतं तिकडच्या रूममध्ये, ते फॅन काढून घेऊन गेलेले आहेत म्हणजे ते नीट करून आणण्यासाठी. आणि इकडची एक लाईटिंग गेलेली होती समोरची, ती लाईटिंग पण लावलेली आहे. ते सगळी रात्री करता करता रात्रीचे 10 वाजलेले होते. त्यानंतर स्वयंपाक पाणी जेवण खाणे हे सगळं झालं, 11 वाजलेले होते. परत आता सकाळची वेळ झालेली आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर लाईट गेलेली आहे त्यामुळे ना, लाईट पण नाही आणि वातावरण थोडंसं असं झालेलं होतं ना, एकदम पाऊस सुरू झालेला होता रात्री, त्यामुळे सगळ्या कुंड्यात पाणी आहे म्हणून बकेटानं पाणी टाकलेलं आहे आणि वायपर करून घेतलेलं आहे. सगळी बाहेरची कामं झाली, रांगोळी काढून घेते, चिमण्यांना तांदूळ टाकते. आणि तुम्ही म्हणत होता ताई तुमच्याकडे म्हणजे गॅस भेटत आहे का, तर नाही ताईनं इकडं पण तेच टेन्शन आहे सगळ्यांना की गॅस भेटत नाही आहे. आता एक्स्ट्रा एक सिलेंडर भरून आणून ठेवलं आहे त्यामुळे तितकं टेन्शन नाही आहे. नाहीतरी गॅसचं तर सगळीकडेच प्रॉब्लेम झालेला आहे की गॅस भेटत नाही आहे. आणि असं म्हणत आहेत बुक करायचं असलं तरी पण 21 दिवस झाल्याशिवाय ती बुकिंग पण होत नाही आहे, हे पण म्हणत आहेत. आता हे खूप मोठं प्रॉब्लेम झालेलं आहे सगळ्यांना. आणि तुम्ही म्हणत होता ते रांगोळीचं आहे जे आहे ना, फोटो वगैरे तू टाकत जा. तर हो, जेव्हा मी रांगोळी म्हणजे दररोजची कशी छोटीशीच रांगोळी असते, जास्त मोठी मी काढत नाही आहे. ज्या दिवशी सणवार आहे स्पेशल दिवस आहे त्या दिवशी मात्र अशी छान स्पेशल रांगोळी असते, त्या दिवशी मी फोटो काढून नक्की मी अपलोड करेन. तर चिमण्यांना अगोदर मी तांदूळ टाकले, त्यांची चिवचू अशी असते ना सकाळी सकाळी की एक भांडणं केल्यासारखं. काय चर्चा करतात काय माहिती, समजत तर नाही आहे, पण चिवचू चिवचू सुरूच असते. पहाटे 5 पासून त्यांचं चालू असतं. तर ही सगळी बाहेरची कामं आवरलीत. आता मी किचनमध्ये आलेली आहे आणि ही व्हिडिओची क्लिप अगोदरचीच आलेली आहे. थोडंसं काय झालं ना, आज खूप गोंधळ झालेला आहे. दिनेशकडे त्याचा मित्र आलेला होता आणि दिनेशकडे तो आज जाणार होता, म्हणून त्याला सगळं मला बनवून द्यायचं होतं रेसिपी वगैरे. तो पण व्हिडिओ तुम्हाला लवकरच येईल. आजकाल व्हिडिओ लेट येत आहेत ना, त्यामुळे असं होत आहे. म्हणजे तीच क्लिप परत आलेली आहे तुम्हाला, म्हणजे हा व्हिडिओ आलेला आहे. तर सॉरी म्हणत आहे याबद्दल. थोडासा गोंधळ झाला ना, थोडासा लेट पण झालेला होता, त्या नादामध्येही मी लक्ष दिलेलं नाही आहे. जेव्हा मी व्हॉइस ओव्हर देत होते ना, तेव्हा बघितलं की क्लिप व्हिडिओची जी आहे ना अगोदरचीच आलेली आहे. आणि इकडे बघू शकता विनाकारण किती शिंका येत आहेत. मला ना सर्दी खोकला असा कसलाच त्रास नाही, पण शिंका दिवसभर आहे ना, हा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि आज मला शेवग्याची भाजी आणि भात बनवायचं होतं थोडंसं लवकर. तर इकडं मी चहा ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही म्हणता ना ताई चहा घेत जा तू सकाळ संध्याकाळ, त्याचा म्हणजे पित्ताचा प्रॉब्लेम होत नाही, त्यामुळे मला पित्त जास्त आहे म्हणून मी चहा सोडलेला होता. पण जास्त दिवस मी सोडत नाही, मला माहिती आहे. डिकॉशन चहा मी घेतला आतापर्यंत, पण जेव्हा तुमच्या असे कमेंट आली की ताई तू 2 वेळा चहा घे,
तर मला वाटलं माझी प्रॉब्लेम ताई समजतात, मला ना चहा पिल्याशिवाय जमत नाही आहे. म्हणून म्हणलं 2 वेळा चहा घ्यायचा. तर इकडे चहा मी बनवून घेतलेला आहे. अगोदर पाणी घेतलं. असं म्हणतात पाणी पिऊन चहा पिल्यानं ना त्याचं जे आहे ना परिणाम थोडंसं कमी होतो आपल्यावरती. तर इकडे चहा मी ओतून ठेवलेला आहे. शेंगदाणे आणि खोबरं मला भाजून घ्यायचं आहे भाजी बनवण्यासाठी, म्हणजे हाच मी मसाला तयार करणार आहे. खोबरं बिलकुल थोडंसं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे इकडे थोडेसे जास्त घेतलेले आहेत. म्हणजे खोबरं घातल्यानं काय होतं, दिनेशच्या पप्पांना खूप प्रॉब्लेम म्हणत आहेत, ते ढेकर वगैरे आहे, ते असं होतं तसं होतं चालू आहे त्यांचं. त्यामुळे मी खोबरं बिलकुल थोडंसं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे थोडेसे जास्त घेतले. आणि खोबरं जर आवडत नसलं तर न टाकलं तरी पण चालतं, शेंगदाणे टाकलं तरी पण चालतं. तसं तर शेवग्याची भाजी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मी अशा पद्धतीनं करते. ही एक आमटीसारखी खूप छान बनते. म्हणजे भात आणि शेवग्याची आमटी बनणार अगोदर, त्यानंतर मग स्वयंपाक जे दिवसभराचं आहे ते बनणार आहे. आणखीन देवपूजा झालेली नाही आहे, म्हणजे सकाळी सकाळी कामाची घाईगडबड असतेच, गोंधळ असतोच. तर एक एक कामं आवरूया थोडंसं निवांत, कारण लेट सुरुवात झाली ना मग लेटच होतं सगळ्या कामांना. त्या लाईटमुळेही गोंधळ होतो, कधी कधी सकाळीच लाईट जाते. तर इकडे शेंगदाणे आणि खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि इकडे भात पण बनत ठेवला तिकडच्या बर्नरवरती, म्हणजे दोन्ही एकत्रच होते. ज्या दिवशी लेट होतो ना त्या दिवशी मी संग किचनची कामं आवरते, नंतर मग दुसरी कामं त्याला खूप लेट होतो, जसं की देवपूजा वगैरे करायची आहे मला. त्यामुळे थोडंसं लवकर मला संग ही कामं करायची आहेत. सकाळी सकाळी थोडासा गोंधळ घाई गडबड होतेच होते. तर इकडे हे सगळं मी वाटून घेत आहे मिक्सरला. लाईट असेपर्यंत हे कामं मला करून घ्यायचे आहेत. एक वेळा लाईट गेली की मग वेट करत बसावं लागतो, एकही माझं व्यवस्थित काम होत नाही. खोबरं पण इकडं मी घेतलेलं आहे, ताजं नारळ ठेवलेलं होतं, ठेवल्या सुकलेलं आहे. तर त्याच्या आज मी दसम्या बनवणार आहे, म्हणजे रोट म्हणतात, रोट बनवणार आहे. आणि इकडे शेवग्याच्या शेंगा मी अगोदरच निवडून ठेवलेल्या होत्या. तर यामधल्या अर्ध्या शेवग्याच्या शेंगा घेतलेत, लसूण वाटून घेतलेला आहे. आता कोथिंबीर बारीक चिरून घेऊया आणि भाजीला अगोदर मी फोडणी देते, मग त्यानंतर भाजी निवांत बनत राहील तोपर्यंत बाकीची तयारी मी करून घेते. ज्या कामाला जास्त वेळ लागतो ती कामं अगोदर मी करत असते आणि जी बाकीची कामं असतात छोटी मोठी ती तरी होतच असतात. तिकडं कढया वगैरे सगळं वरती ठेवले, तेही मी घेतलेलं आहे. आणि इकडं कढई ठेवले गरम होण्यासाठी, तेल घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं की यामध्ये जिरं, मोहरी, लसूण टाकूया, नंतर कोथिंबीर आणि जे मसाला तयार केले ते टाकून परतून घ्यायचं आहे. एकदम मस्त ही भाजी बनते. म्हणजे शेवग्याची भाजी ना वरणात टाकूनही बनवलं तरी पण छान बनते, पण मी अशा पद्धतीने आमटीच बनवते, म्हणजे दिनेशच्या पप्पाने ही आमटी खूप आवडते, खूप छान पण बनते, जसं की एकदम धाबा स्टाईल. तर इकडं लसूण आणि कोथिंबीर कढीपत्ता टाकून मी परतून घेतलेला आहे. नंतर शेंगदाणे आणि खोबरं जे वाटलेलं होतं ते टाकलं, मी परतून घेतलं थोडा वेळ. आता सुके मसाले टाकू, हळदी पावडर, धना पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा सुहाना मसाला टाकलेला आहे, परतून घेतलेला आहे. मसाले खूप लवकर जळायला लागतात म्हणून थोडंसं पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे या भाजीची पूर्ण प्रोसेसिंग असते ते या मसाल्यामध्ये. मसाला छान बनला की भाजी एकदम मस्त आणि टेस्टी बनते. तर इकडे थोडंसं पाणी टाकून मी हा मसाला जे आहे ना म्हणजे भाजत ठेवलेले तेल सुटेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर. ते अधूनमधून चमचा फिरवत आहे मी, म्हणजे बुडाला चिटकू नये. आणि संग चहा पण घेतलेला आहे. तर थोडंसं पाणी टाकून मी इकडं परत मसाला भाजून घेतलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे. म्हणजे थोडासा वेळ जास्त लागेल पण छान मसाला बनून तयार होतो. आणि जे खोबरं आहे बाकीचं ते सगळं मी इकडं बारीक तुकडे करून घेते आणि मिक्सरला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. तर असं त्यानं ही व्हिडिओची क्लिप अगोदरचीच आलेली आहे, त्याबद्दल मी सॉरी म्हणत आहे. याचसोबत या व्हिडिओला इथंच एंड करत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. आणि नेक्स्ट गुढीपाडव्याचा व्हिडिओ येणार आहे, तर जरूर बघा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर इकडं मसाला छान भाजलेला आहे तेल सुटेपर्यंत. नंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि शेंगा टाकले, थोडंसं पाणी टाकून मी इकडं आमटी बनत ठेवलेली आहे. बाय बाय, टेक केअर.